नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की गुरुजी घरी आलेले असतात आणि ते आता सगळ्यांना सांगतात की जन्मपत्रिका काढायची म्हणजे जन्मतारीख, वेळ, जन्म ठिकाण या गोष्टींची आवश्यकता असते. या गोष्टी नसतील तर मात्र प्रश्न कुंडली मांडून जन्मापासून ते आत्तापर्यंत ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या असतील त्यावरून जन्मपत्रिका मला काढता येईल. यावर तेजा विचारते की पण मग म्हणजे नक्की काय काय सांगायचं. तेव्हा ते गुरुजी सांगतात की अशा काही घटना सांगा की ज्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल घडले असतील. त्यावरून तुमची रास काय आहे याचा अंदाज मी बांधू शकतो आणि ते एकदा कळलं की नवऱ्या मुलाची पत्रिका जुळते की नाही ते आपण बघू शकतो. आणि ती तेजाला म्हणतात की काय काय घडत गेलं हे तुम्ही आता मला सुरुवातीपासून सांगा. असं म्हणून आता तेजाचे आई बाबा आणि तेजा तिघेही घडलेले सर्व प्रसंग गुरुजींना सांगायला लागतात. तर दुसरीकडे हर्षितचे बाबा हर्षितच्या आईवरती खूपच चिडलेले असतात आणि त्यांना म्हणत असतात की चित्रा, हे बघ, हर्षने तेजस्वीला पसंत केले, तिच्यासोबत आयुष्य घालवायचं आहे त्याला, तर त्याने काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल ना. त्याच्या या निर्णयात त्याला विरोध करण्यापेक्षा तुला त्याला सपोर्ट केला पाहिजे. पण नाही, तुला तर काहीही करून त्यांचं लग्न मोडायचंच आहे ना. चल ठीक आहे, तुला ती मुलगी पसंत नाही, पण काही करून आपण एखाद्या मुलीचं आयुष्य बर्बाद करू शकत नाही ना. काहीतरी विचार कर, इतकं हट्टी असणं चांगलं नाही आहे. तेव्हा हर्षितची आई आता रागातच म्हणायला लागते की मी हट्टी आहे का? आणि ती मुलगी किती उद्धट आहे हे तुम्हाला दिसत नाही का? ज्या प्रकारे ती मुलगी बोलत होती ना, तसं तर ती आपल्या मुलाच्या डोक्यावर नाचेल. मोठ्यांसोबत कसं बोलायचं असतं ते सुद्धा कळत नाही तिला. मी सांगून ठेवते की ही मुलगी आपल्या मुलाला पदराला बांधून ठेवेल. तेव्हा हर्षितचे बाबा म्हणतात की तू कुठे वेगळी आहेस ग? तू कधी कोणाचं बोलणं ऐकतेस? तू सुद्धा नेहमी तेच करत आली आहेस ना. मी तुला काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करतोय, पण तुला ते समजूनच घ्यायचं नाही आणि तुला माहिती आहे की तुझ्यात आणि तिच्यात काही फरक नाही आहे. तेव्हा तर हर्षितची आई रागातच आता काहीतरी बोलणार. तितक्यात आता हर्षित तिथे येतो आणि त्याच्या आईला म्हणायला लागतो की मम्मी, मी हे काय ऐकतोय? तुला हे लग्न मोडायचं आहे? असं का करतेस तू? तुला माहिती आहे का, मी आणि तेजा एकमेकांशिवाय नाही राहू शकत. आम्ही खूप प्रेम करतो एकमेकांवर. त्या मुलीने सांभाळले मला, खूप काळजी घेते माझी ती आणि माझ्या प्रत्येक अडचणीच्या काळात माझ्यासोबत उभी राहिली ठामपणे. पण तुला या गोष्टींशी काहीच घेणं देणं नाही आहे ना. कधीतरी माझ्या स्वप्नांचा सुद्धा विचार कर, माझ्या बाजूने विचार कर. तेव्हा आता हे सगळं ऐकून हर्षितची आई त्याला म्हणायला लागते की हर्ष, तुम्ही दोघेही बिना लग्नाची इतके दिवस राहत होता, पण आता हा लग्नाचा विषय आहे, त्यामुळे मी जे सांगेल तेच तुला करावं लागेल. आणि मी काय सांगते, फक्त कुंडली मिळवायला तर बोलते मी, आणि ही तर आपली परंपरा आहे, संस्कृती आहे. काय चुकीचं बोलले मी? आणि जर कुंडली नाही मिळवायची तर राहत जसं राहायचं तसं. कोण तुला थांबवतंय? आणि जरी थांबवलं तरी तू थोडी ना ऐकणार आहेस. पण लक्षात ठेवा, जर कुंडली मिळाली तरच लग्न होईल, नाहीतर नाही होणार. यावर आता हर्षित काहीतरी बोलणार. तेव्हा हर्षितची आई त्याला थांबवते आणि तिथून हर्षितचं काही न ऐकता निघून जाते. तेव्हा हर्षितचे बाबा हर्षितला समजावत म्हणतात की हर्ष, तू काळजी नको करू, सगळं काही ठीक होईल. आणि राहिला कुंडली मिळवायचा प्रश्न, तर ती आपण मिळवूया. तर इकडे आता आपण पाहतो की गुरुजी म्हणतात की तेजस्वीनी ज्या काही घटना सांगितल्या आणि तुम्ही ज्या काही घटना सांगितल्या त्यानुसार जन्मपत्रिका मी बनवली आहे. त्यावरून तिच्या 2 राशी असण्याची शक्यता आहे आणि त्या 2 राशी कोणत्या हे गुरुजी सांगतात आणि म्हणतात की एक राशी हर्षितच्या राशीशी मेळ खाते, पण दुसरी रास ही मेळ खात नाही, त्यामुळे मला हे लग्न कठीण दिसते. तेव्हा गुरुजींचं हे ऐकून आता सगळेच खूप टेन्शनमध्ये येतात. तर आता यानंतर आपण पाहतो की तेजा खूपच टेन्शनमध्ये बसलेली असते आणि ती वल्लरी आणि मिठूला म्हणत असते की मला एक कळत नाही आहे की हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतंय? इतकं नशीब खराब आहे का माझं? यावर आता वल्लरी म्हणते की काय बोलताय तुम्ही तेजाताई? यावर आता तेजा म्हणते की बघ ना वल्लरी, एका मागोमाग एक चालूच आहेत संकट. आधी काय तर पत्रिका नव्हती, त्यासाठी रास लागणार होती, आता रास नक्की कुठली आहे हे कळत नाही आहे. तेव्हा वल्लरी तेजाला समजावत म्हणते की तेजाताई शांत व्हा, काहीतरी मार्ग नक्की निघेल. तर इकडे बाहेर आता हर्षितसुद्धा असतो. तेव्हाच मिठू पटकन आता हर्षितजवळ जाते आणि त्याच्याजवळ बसत त्याला म्हणायला लागते की हे बघ हर्षित, आता तुला स्टँड घ्यावाच लागेल आणि चित्रा आंटीला हे समजावून सांगावं लागेल. जरी तेजाचा पत्रिकेचा गोंधळ असला ना आणि तिची रास जुळत नसली ना, तरी तुम्ही दोघांना एकमेकांशी लग्न करायचं आहे आणि आता लग्न मोडता नाही येणार हे तुला ठामपणे सांगावंच लागेल. तेव्हा यावर हर्षित मात्र काहीच उत्तर देत नसतो आणि तो शांतपणे मिठूचं बोलणं ऐकून घेत असतो. तेव्हा मिठू हर्षितला अजून एकदा म्हणते की हर्षित, अरे मी काय बोलते, करायचं आहे ना तेजा आणि तुला लग्न? तेव्हा हर्षित म्हणतो की मिठू, तर काय बोलतेस, मला आणि तेजाला लग्न करायचं आहे. तेव्हा आता तिथे वल्लरी
वल्लरीसुद्धा येते आणि हर्षितला म्हणायला लागते की हर्षित दादा, हे बघा तुम्हाला आता तुमच्या आईशी बोलावंच लागेल, हे असं करून नाही चालणार आहे. तेव्हा हर्षित म्हणतो की वल्लरी ताई, मिठू, मी तुमच्या दोघींचंही म्हणणं समजू शकतो, पण माझी आई नाही ऐकणार, ती तमाशा करेल, खूप जुन्या विचाराची आहे ती. तेव्हा आता हे ऐकून तेजासुद्धा तिथे येते आणि रागातच हर्षितला पकडते आणि म्हणते की काय उत्तर आहे हे, आपल्या दोघांना एकमेकांशी लग्न करायचं आहे, आपण दोघं एकमेकांवरती प्रेम करतोय आणि इतकी वर्ष आपण सुखाने राहतोय आणि त्याच नात्याला काहीतरी नाव द्यायचं म्हणून लग्न करतोय, एवढंच सांगायचं आहे तुला तुझ्या आईला. तेव्हा हर्षित तेजाला म्हणतो की तेजा, तू शांत हो, हे बघ चिडू नकोस, तू माझ्या आईला ओळखते, ती खूप जुन्या विचाराची आहे, तिचं असं म्हणणं आहे की पत्रिका नाही जुळली तर लग्न नाही टिकणार हे. तेव्हा हे ऐकून तेजा खूप शॉक होते आणि म्हणते की काय, म्हणजे जे लोक पत्रिका जुळून लग्न करतात त्यांचे डिवोर्स होत नाहीत, असं म्हणणं आहे का तुझ्या आईचं? अरे जग कुठे चाललंय आणि आपण कशात अडकतोय? आणि म्हणते की हर्षित, या ट्रॅपमध्ये आपल्याला नाही अडकायचं आहे, सोडून दे ना हे सगळं. हर्षित मात्र यावर काहीच बोलत नाही. तेव्हा तर तेजा खूपच चिडते आणि म्हणते की अरे बोल ना काहीतरी. तेव्हा वल्लरी आता तेजाला इतकं चिडलेलं पाहून तेजाला म्हणायला लागते की तेजाताई शांत व्हा. तेव्हा तेजा ओरडत म्हणते की अगं वल्लरी, हा बोलत नाही आहे काही. तेव्हा मिठू आता तेजाला इतकं चिडलेलं पाहून तिला आतमध्ये घेऊन जाते. तेव्हा वल्लरी हर्षितला म्हणायला लागते की हर्षित दादा, हे बघा, हे असं करून नाही चालणार, तुम्हाला लग्न करायचं आहे ना. तेजाताईंशी आधीच त्या त्यांच्या स्वभावाच्या विरोधात जाऊन खूप काही गोष्टी करतायत, हे कळतंय ना तुम्हाला, आणि आता तुम्हालाच काहीतरी मार्ग काढावा लागेल. आणि तुम्हाला जर एकट्याला चित्रा काकींशी बोलायचं नाही आहे तर मी येते ना तुमच्यासोबत, आपण बोलूया. तेव्हा हर्षितला आता वल्लरीचं म्हणणं पटतं आणि तो सुद्धा लगेच तयार होतो. तर यानंतर आपण पाहतो की वल्लरी आणि हर्षित आता चित्राताईंची समजूत काढण्यासाठी आलेले असतात. मात्र चित्राताई खूपच चिडलेल्या असतात आणि म्हणतात की तेजस्वीची कुंडली काढायला इतके सगळे प्रॉब्लेम्स काय येत आहेत हर्ष, तिची कुंडलीच नाही आहे, असं कसं होऊ शकतं, ही अशी सून मला नको आहे. तेव्हा आता हर्षित अडखळतच म्हणायला लागतो की मम्मी, असं आहे की तेजा ही अंकल आणि आंटीची मुलगी नाही आहे. हे ऐकून आता हर्षितच्या बाबांना आणि चित्राताईंना खूप मोठा धक्का बसतो आणि त्या शॉक होऊन हर्षितकडे बघायला लागतात. तेव्हा वल्लरी म्हणते की हो काकू, तेजाताईंच्या आईबाबांनी त्यांना दत्तक घेतले, आता त्यांची खरी जन्मतारीख काय आहे हे माहितीच नाही आहे म्हटल्यावर मग कुंडली कशी तयार होणार. आता हे सगळं ऐकून चित्राताई खूपच टेन्शनमध्ये येतात आणि मोठ्याने ओरडत म्हणायला लागतात की अरे देवा, म्हणजे ही दत्तक घेतलेली मुलगी आहे, म्हणजे ही त्यांची मुलगीच नाही आहे. आणि म्हणायला लागतात की बरं झालं ना योग्य वेळी माहिती पडलं, आपल्याला माहिती नाही तिची जात पात काय आहे, तिचे आईबाप कुठले आहेत. नाही नाही नाही, ही असली मुलगी माझ्या घरची सून नाही होणार, नाही, कधीच नाही. तेव्हा हे ऐकून वल्लरीला खूप येतो आणि ती म्हणते की एक मिनिट, असं काय बोलताय आणि असं काय केलं तेजाताईंनी, का बोलताय तुम्ही त्यांना, आणि या सगळ्यांमध्ये तेजाताईंचा काय दोष आहे. तेव्हा चित्राताई आता हर्षितला म्हणतात की हर्ष, या मुलीला सांगून ठेवा की आपल्या घरातल्या गोष्टींमध्ये नाक खुपसायचं नाही, ती मुलगी माझ्या घरची सून नाही होणार, बस. तेव्हा आता हर्षित चित्राताईंना समजावत म्हणतो की मम्मी, तू इतका हट्ट धरून का बसली आहेस, तुला माहिती आहे मी आणि तेजा एकमेकांशिवाय नाही राहू शकत, खूप प्रेम करतो एकमेकांवर आम्ही, आता तूच सांग की काय दोष आहे तिच्यात. तेव्हा चित्राताई रागातच म्हणतात की दोष ऐकायचे आहेत का तुला माझ्याकडून, तिच्या आई वडिलांचा पत्ता नाही आहे, कुणाची मुलगी आहे, काय आहे, कुठून आली, काहीच माहिती नाही आहे, अजून तुला काय कारण पाहिजे हर्ष. तेव्हा हर्षितचे बाबा म्हणतात की आता तर हद्द झाली आहे चित्रा, यांची कुंडली नाही मिळत याचा अर्थ यांचं लग्न नाही होणार, यांचा संसार नाही होणार. अगं जगात अशी कितीतरी लोक आहेत की ज्यांची कुंडली मिळते पण त्यांचे स्वभाव नाही मिळत, 6-6 महिन्यात लग्न तुटताना बघितलेत मी. तेव्हा यावर चित्राताई म्हणतात की हे बघा, मला तुम्हा दोघांशी अजिबात वाद घालायचा नाही, माझं ऐकायचं आहे तर ठीक आहे, नाही तर करा तुमच्या मनाचं, नक्की लग्न कर, पण त्या लग्नात मी मात्र येणार नाही, मी जाते इंदोरला आत्ताच्या आत्ता. तेव्हा हे ऐकून हर्षित खूप शॉक होतो आणि त्याच्या आईकडे बघायला लागतो. तर हर्षितचे बाबा म्हणतात की हा काय बालिशपणा आहे चित्रा, मुलाच्या लग्नात त्याची आईच नसेल तर काय चांगलं वाटेल का, आणि यांचं काही ना काहीतरी उपाय आता काढावाच लागेल, एक आई आपल्या मुलासोबत असं कधीच वागू शकत नाही. तेव्हा चित्राताई म्हणतात की मी जाते, तुमचं जे मन होईल ते करा. तेव्हाच वल्लरी त्यांना थांबवत म्हणते की काकी प्लीज, हे बघा तुम्हाला वाटते तसं आमच्या तेजाताई अजिबात नाही आहेत, प्लीज ऐकून घ्या एकदा तरी. आणि ती हर्षितला म्हणते की हर्षित दादा, तुम्ही तरी समजावा यांना. तेव्हा हर्षित म्हणतो की मम्मी, मी तुला असं रुसून नाही जाऊ देणार, आपल्याला काहीतरी मार्ग नक्कीच काढावा लागेल. तर आता यानंतर आपण पाहतो की तेजाची मम्मी गायत्री
चित्राताईंना आता समजवत असतात आणि म्हणत असतात की ऐका ना चित्राताई, हे असं वागून नाही चालणार ना. आपल्याला आपल्या मुलांचं एकमेकांवरती खरंच खूप प्रेम आहे आणि त्यांच्यासाठी तर काहीतरी मार्ग आपल्याला काढावाच लागेल. आणि आपल्यासारख्या मोठ्या माणसांनी जर असं हट्ट धरून ठेवले तर कसं होईल मला सांगा बघू. शेवटी आपल्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तेव्हा आता हर्षितचे बाबा म्हणतात की चित्रा वहिनी बरोबर बोलत आहेत. जर मुलांच्या भविष्याबद्दल विचार केला पाहिजे आणि ही 2 मुलं लग्न करायच्या आधी आपल्याबद्दल विचार करतायत, ही खूप मोठी गोष्ट आहे अगं. नाहीतर आजकालची मुलं आई बापा असो नसो स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, आपलं चालवतात. पण तेजस्वी खूप संस्कारी मुलगी आहे. तेव्हा आता चित्राताई म्हणतात की पण फक्त संस्कार असून चालत नाही ना, तिचं खानदान जातपात या सगळ्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत ना. आणि तुम्ही दोघे सुद्धा स्वतःला अशा मुलीचे आईवडील समजता का? तुम्हाला माहिती आहे का ही कुणाची मुलगी आहे? असंच रस्त्यावरून उचलून घरी आणलं का हिला? तेव्हा हे ऐकून सगळेजण खूप शॉक होतात आणि चित्राताईंकडे बघायला लागतात. तेव्हा चित्राताई म्हणतात की हे बघा, आमच्या घरात अशी मुलगी आत्तापर्यंत ना सून म्हणून आली आहे ना कधी येईल. तेव्हा आता हे ऐकून तेजाला तर खूपच राग आलेला असतो आणि ती उठून चित्राताईंसमोर येते आणि त्यांना म्हणायला लागते की माझ्या अंगामध्ये कुठल्या आईवडिलांचं रक्त आहे ना हे माहिती नाही आहे, पण माझ्या आईवडिलांचं माझ्यावर खूप प्रेम आहे हे मी नक्कीच सांगू शकते. आणि काय म्हणाला तो तुम्ही की अशी मुलगी आत्तापर्यंत तुमच्या घराची सून कधी झालेली नाही आहे. मग मला एक सांगा, याआधी तुमच्या घरातल्या कुठल्या मुलाने लग्नाआधी लिव्हिंगमध्ये राहण्याचं धाडस केलं आहे? कसं आहे ना आंटी, दुसऱ्यांच्या मुलाला आपल्या मुलासारखं वाढवायला ना यशोदेचं काळीज लागतं, पण तुम्हाला नाही कळणार होते, कारण स्वतःच्या पोटच्या पोराच्या भावना तुम्हाला कळत नाहीत तर तुम्ही दुसऱ्यांचा विचार काय करणार. आणि ती तिच्या आईबाबांना म्हणते की आई बाबा, यांना ना माझं आणि हर्षितचं लग्न व्हायला नकोच आहे, म्हणून हे सगळं चाललं आहे, प्लीज त्यामुळे तुम्ही समजून घ्या. आणि ती म्हणते की आणि हो, तुमच्या सगळ्यांची एक गोष्ट लक्षात येते का, ज्या मुलाशी मला लग्न करायचं आहे, ज्या मुलासाठी मी स्वतःच्या जीवाचं रान करते, इतकी नडते सगळ्यांशी, त्याच्या तोंडातून एक शब्दही निघत नाही आत्ता इथे. तेव्हा हे ऐकून हर्षित खूप टेन्शनमध्ये येऊन तेजाकडे बघायला लागतो. तेव्हा तेजा म्हणते की शांतपणे उभा आहे, तो काहीच बोलत नाही आहे. आणि ती हर्षितला विचारते की हर्षित, तू काहीच बोलणार नाही आहेस का? तेव्हासुद्धा हर्षित काहीच बोलत नाही आहे, तो फक्त तेजाकडे बघत असतो. तेव्हा हे बघून तेजाला खूपच वाईट वाटतं आणि ती रडायला लागते आणि म्हणते की बघा. तेव्हा वल्लरी आता तेजाला समजावत म्हणते की तेजाताई, हे बघा, प्लीज शांत व्हा, एकदम टोकाची भूमिका घेऊ नका, काहीतरी मार्ग काढूयात आपण. तेव्हा तेजा म्हणते की नाही वल्लरी, आता या सगळ्यापुढे मला एकच मार्ग दिसतोय आणि म्हणते की आता मला हे लग्न नाही करायचं आहे. तेव्हा सगळेजण खूपच शॉक होऊन तेजाकडे बघायला लागतात. तेव्हा तेजा म्हणते की हो, नाही करायचं हे लग्न मला, याच गोष्टीमुळे त्रास होतोय ना सगळ्यांना. इथे माझ्या आईबाबांचा इतका अपमान होतोय, पण हा मुलगा तोंडातून एक शब्द काढत नाही आहे, काहीच बोलत नाही, फक्त ऐकतोय त्याच्या आईचं. आणि आत्ताच हे सगळं असं आहे तर पुढचं चित्र मला स्पष्ट दिसतंय आणि मला नको आहे माझ्या आयुष्यात असं पुढे. तेव्हा हे ऐकून हर्षितला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तो तेजाकडे आश्चर्याने बघत असतो. तर बाकीचे सगळेसुद्धा तेजाकडे बघत असतात. तेजा म्हणते की नाही, मला नको आहे हे लग्न, मला हे लग्न करायचंच नाही आहे बस, असं म्हणून तेजा रागातच तिथून निघून जाते. तेव्हा हर्षितसुद्धा तेजाला समजावत तिच्या आता पाठीपाठी जातो. तेव्हा सगळेच आता खूप टेन्शनमध्ये आलेले असतात आणि एकमेकांकडे बघत असतात. मात्र चित्राताई खूपच खुश झालेल्या असतात आणि त्या मनातच म्हणतात की हां चला ठीकच आहे, असं म्हणून त्या हसायला लागतात. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की तेजा हर्षितवर खूपच चिडलेली असते आणि ती रागानेच त्याला म्हणते की इतका मम्माज बॉय आहेस ना तू, आणि लग्नानंतर या मम्माज बॉयची बेबी सिटिंग करायची मला अजिबात हौस नाही आहे आणि मला रिस्कच घ्यायची नाही आहे ही. तेव्हा हर्षित आता तिथून काहीच न बोलता निघून जातो. तेव्हा तेजा खूप शॉक होऊन हर्षितकडे बघायला लागते. तर यानंतर वल्लरी आता तेजाला म्हणत असते की एक मला नक्कीच कळालं आहे की जर लग्न झाल्यानंतर हेच सहन करायचं असेल ना आणि आपला जोडीदारच आपली साथ देणार नसेल ना, त्यापेक्षा तेजाताईने हे लग्न नाही केलं ना तरी चालेल. तर इकडे आता हर्षितच्या आई बाबा इंदोरला जाण्यासाठी निघालेले असतात. तेव्हाच तिथे हर्षित येतो आणि त्यांना म्हणतो की माझं आणि तेजाचं लग्न न होण्यासाठी किती प्रयत्न केलेत ना तुम्ही, आता तुम्ही इंदोरला जा आणि तिथे जाऊन एक गोष्ट करा, माझं श्राद्ध घालायची तयारी करा. तेव्हा हे ऐकून हर्षितच्या आई बाबा त्याच्यावरती ओरडतात. तेव्हा हर्षित म्हणतो की हो, कारण तेजा माझ्या आयुष्यात नाही तर मला हे असलं आयुष्य नकोच आहे. आणि तेव्हा आता हर्षितच्या आई बाबा खूप शॉक होऊन त्याच्याकडे बघायला लागतात. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.